यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीने प्रयत्न करा। भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। तुळजाभवानी अलंकार चोरी प्रकरणामध्ये 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल। मुख्य फरार आरोपी महंत चिलोजी बुवा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबास यांच्या आदेशाने गुन्ह्याची नोंद। चौकशीला हजर राहण्यासाठी वायकर यांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली। या चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं वायकर यांना बजावलं होतं समन्स। नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या। एसीबीने बडगुजर यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग झाल्याची सरकारी वकिलांची माहिती। 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार। दावोस दौऱ्यामध्ये आतापर्यंत 3.5 लाख कोटींचे सामंजस्य करार। एफडीए मधून चांगले करार झाले। दावोसची व्हिजिट महत्वाची ठरली, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला 7 महिन्यानंतर निच्चांकी दर। 1675 रुपये इतका जास्तीत जास्त दर। कांदा निर्यात बंदी आणि देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवकेचा दर परिणाम झालेला आहे। परभणी ऊस प्रश्नावर स्वाभिमानीकडून 2 तास रास्ता रोको। राजू शेट्टींच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनाला यश। कारखानदारांची वाढीव दर देण्याचं केलं मान्य। जालन्यातील 2 भाषणं सोशल मीडियावर व्हायरल। आमदार सुरेश जेथली यांच्या मुलाकडून लोणीकरांवर खालच्या शब्दामध्ये टीका, तर बबनराव लोणीकरांच्या मुलाकडूनही जेथली यांच्या टीकेला प्रत्युत्तर। खालच्या भाषेत टीका करत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल।